मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले ऐसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले। प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदीय जगद्गुरु तुकोबराया देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोहोचवले असे असणारे जगद्गुरु तुकोबराया नामयाचा अवतार जगद्गुरु तुकोबराया पाचवा वेद जगद्गुरु तुकोबराया अनेक संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन करावं अणु रेणुया थोकडा असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी हा अभंग आपण निवडलेला आहे। पण सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं। कैलासवासी भागीरथी जगन्नाथ तुरे यांचं 5वं पुण्यस्मरण। आईसाहेबांना 2 मुलगे श्री श्याम जगन्नाथ तुरे व मनोज जगन्नाथ तुरे, 2 मुली सौभाग्यवती नंदा नरेंद्र गवते व आशाताई बाळाराम पाटील, नातू प्रतीक तुरे, मयुरेश तुरे, कस्तूप तुरे, जितेश पाटील, नाती चैताली, रवीना, उत्कृषा आणि प्रणवती असा हा भरलेला कुटुंब आणि तुरे कुटुंबाची माय गेली आपली आई। बरं का, आई शब्दामध्ये एवढं महत्व आहे ना, स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई आपली गेल्यानंतर 5 वर्ष झाले तरी स्मरणातून आई गेली नाही। कोमलता आई माझी मायेची मधुरता आईसारखं दैवत या जगामध्ये नाहीये। ओ मखमळीच्या पेटीत जरी ठेवली नाही 2 अक्षर ती आई असतात, म्हणून आई स्मरणातून गेली नाही तुमच्या सर्वांच्या। आणि एका कवी भाष्यकाराने सुंदर असं वर्णन केलंय। काटचे भाष आई माझी माझा सागर जीवना आकार आई माझी माझा सागर जीवना आकार नाभीची चांदणी तू ग वर्णन किती केलं ना तरी अपुरं पडत असतं बरं का। आई एकदा की आपल्यातून निघून गेली की सुखाचा सागर आटला जातो। थकलेला भागलेला जीव जरी कामावरून आला, ऑफिसवरून आलं, सोप्यावर किंवा पलंगावर किंवा खुर्चीत बसलं,
बाबा रे म्हणत नाही, आई ग. कारण विसावा हा आईचा, जीवन हे विसाव्याचं असतं. आई लगेच म्हण, काय रे बाळा तुला काय झालं? कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. मुलाला पगार किती आहे ने तो पगार मला हवंय ही आई कधी म्हणणार नाही. फक्त माझ्या लेकाचा संसार सुखाचा व्हावा, तो चांगल्या मार्गाला लागावा, माझ्या मुली सुखाच्या राहाव्या, हेच आईचं तत्व असतं बरं का माईबाप हो. आणि म्हणून एका कवी भाष्यकाराने अजून सुंदर वर्णन केलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू माते ग, सर्व संपून राहिला आई तुझं एक नातं ग, आई तुझं एक नातं. जरी चुकलं तुझं बाळ आई ते रडतं धाई धाई ग. आता किती हाका मारल्या, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. चुकलं तुझं बाळ आई, आई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत दाई दाई ग, रडत दाई दाई. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग, 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 ये ना माझी आई. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला. सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला आई, पडलो मी उन्हाला. लेकरांना सोडून कुठं, लेकरांना सोडून कुठं, सोडून कुठं, सोडून कुठं गेली घाई घाई ग, गेली घाई घाई ग. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई, आई ग, आई जरी चुकलं तुझं बाळ आई ते रडत धाई धाई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. आता किती हंबरडा फोडला ना आई दिसणार नाही, आई मिळणार नाही. 800 वर्षापूर्वी, ऐका मंडळी नीट ऐका, 800 वर्षापूर्वी आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही, आपल्या मुलांना केस कर्तन करण्याचा अधिकार नाही त्या आळंदी क्षेत्रामध्ये, आपल्या मुलांना माधवगिरी मागण्याचा अधिकार नाही. आणि आता आपली टाका गुरु महाराज त्यांना सगळं खायला प्यायला देतात तरी शिकत नाही. ज्यांच्याकडे कुठलंच साधन नव्हतं, फक्त एकच साधन होतं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, त्या जीवावर एवढे मोठे संत झाले बरं का. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अमर. तुका म्हणे एक मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. 800 वर्षापूर्वी 4 भावंड म्हणजे सामान्य नव्हती. सदा शिवाचा अवतार स्वामी, निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सोपान तो ब्रह्म आणि आधी माया शक्ती मुक्ताबाई. ह्या 4 देवांना लोकांनी बोलायला सोडलं नाही तर तुमच्या आमच्या सारख्याला काही बोलतील महाराज. पण त्यांनी जसा चिकाटीने परमार्थ केला ना, तसा आपण जर केला तर आपला शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. परमार्थामध्ये माणसाला म्हातारपणात किंमत मिळते आणि संसारिकाला अजिबात किंमत मिळत नाही. म्हातार मरतं तरी बरं आहे की नाही. खोकून खोकून थुकून थुकून घर केलंय खरं. मला एवढंच म्हणायचं आहे की त्यावेळेला आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही. मायबाप कसे असले पाहिजेत. तीर्थाला कधी गेले नाही माझे ज्ञानोबा तुकोबा कोणी, फक्त त्यांच्या जवळ देव येत होता. ठाईचा बैसुनी हो की नाही, ठाईचा बैसुनी करा एक चित्त, ठाईचा बैसुनी करा एक चित्त, ठाईचा बैसुनी करा एक चित्त, आई
मनात आळवा न लक्ती सायास जावे वनात लक्ती सायास जावे वनात सुख येतो घरा नारायण सुख येतो घरा नारायण सुख येतो घरा नारायण 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 कौन कहते हैं भगवान आते नहीं ताड़वाला बजाता जय हो जय हो जय हो कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम द्रौपदी के जैसे बुलाते नहीं भरी सभा में द्रौपदी थारी भरी सभा में द्रौपदी थारी राखो लाज हमारी रे गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी कोठे गुंतलासी द्वारके जाया कोठे गुंतलासी वेळ कसा गया ओ सखया कोठे गुंतला से द्वारके चाराया द्वारके चाराया द्वारके चाराया हात जोडिता बंधन तुटले आता जीवाला मी पण सुटले आत्म्याने जणू परमात्म्याला आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी तेरे काना तोळे तेरे काना तेरे चोळी अनलुगडी चोळी अनलुगडी चोळी अनलुगडी वनात जाऊ नका रानात जाऊ नका कुठेही जाऊ नका सुखे येतो घरा ठाईच बैसुनी करा एक चित्त बर का ज्यांना आई वडील नाही ती लेकरं अनाथ झाली होती त्यावेळेला अनाथ लेकरांचे हाल काय होतात मातेचं वात्सल्य आणि पित्याचं कर्तव्य आपल्यातून निघून गेलं की लेकरं अनाथ होत असतात मग आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही आता आपण काय करावं म्हणून ब्रह्मवृंदांना हात जोडून सांगितलं शिक्षा आम्हाला द्या गुन्हा आम्ही केलाय पण आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या तेव्हा ब्रह्मवृंदांनी म्हणावं की तुम्ही पैठणला जावा पैठणचे ब्रह्मवृंद तुम्हाला न्याय देतील तिथपर्यंत गेले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता हात जोडून सांगतात माझ्या स्वामींनी संन्यास घेतला होता पण रामानंद स्वामींनी त्यांना परत पाठवल्यानंतर आम्हाला 4 लेकरं झाली जगू द्या आम्हाला शुद्धीपत्र तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजे तुम्हाला तर मिळणारच नाही कारण संन्यास घेऊन गृहावस्थेमध्ये आलात आणि असली पोरं जन्माला घातलात आता ती अशी पोरं होती का सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सोपान तो ब्रह्म अधिमाया शक्ती मुक्ताबाई असे देव जन्माला आले त्यांना सुद्धा लोकांनी तुच्छ समजावं आणि मग अशाच वेळेला त्या ब्रह्मवृंदांनी म्हणावं तुम्हाला शुद्धीपत्र तुमच्या मुलांना आम्ही देऊ पण तत्पूर्वी तुम्ही दोघांनी देहांत प्रायश्चित्त करावं आपल्या मुलांसाठी आतापर्यंत देहांत प्रायश्चित्त करणारी माता पिता जन्माला आली नाही आणि ज्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं ना त्यांच्या माता पिताचं वर्णन तुकोबारा करतात धन्य माता पिता तयाचिया ओ धन्य माता पिता तयाचिया ओ आपली अहिल्या हो जो असे लागला आपली आई
असे जागता ओ ओ ओ ओ धन्य माता पिता दयादिया हो धन्य माता पिता दयादिया माता पिता तयाचिया. त्या मुलांना शुद्धीपत्र मिळत नाही म्हणून आपल्या आई वडिलांनी इंद्राणीच्या डोहामध्ये काय केलं, देहांत प्रायश्चित्त केलं. आता सकाळ झाली, 7 वर्षाची मुक्ताबाई खावरी वावरी झाली. दादा, ज्ञानदादा, आई कुठे? या वेळेला आई मला उठवते. आई कुठे आपली? दादा सांग ना निवृत्ती काका, सांग ना निवृत्ती दादा, सांग ना सोपान काका. निवृत्ती दादाला कारण पडलं, काय करू देवा, काय करू मी ते सांगा. आगा पांडुरंगा, काय करू मी ते सांगा. आगा पांडुरंगा, जगा वेगळे कोडे तुम्हा घाली तो साकडे. जगा वेगळे हे कोडे तुम्हा घाली तो साकडे. काय करू मी या भोगा, उभा पेटलो श्रीरंगा. आगा पांडुरंगा, काय करू मी ते सांगा. आगा पांडुर. दादा, तुम्ही देवाला काय कारण घालताय? अगं मुक्ते, तुला काय सांगू. अगं मुक्ते, आपले आई वडील आपल्याला सोडून गेले. काय म्हणताय दादा, कुठे गेले? बाप मेला, आई मेली, लोचनना पानावली. तेवढ्यात ज्ञानोबा येतात आणि म्हणतात, दादा माय गेली, आई वडील गेले, आता आम्हाला समजीवणी समाधी घ्यायची. हरे ज्ञान्या, अरे हरे ज्ञाना, झाला से पावन, तुझे तुला ज्ञान कळवाले. तुझा तुची देव, तुझा तुची भाव. आमच्या तिघांसाठी 2-2 बोटं दाखवली बरं का. किती? मुक्ताबाईंनी 2 बोटं दाखवली. वयाच्या 16 वर्ष समाधी घेत होते. 16 ने 2 किती झाले? किती झाले? 18. सोपान काकांनी 2 बोटं दाखवले, किती झाले? 20. निवृत्ती दादानी 2 बोटं दाखवले, किती झाली? 22 वर्ष. हा म्हणता निघून गेले. आणि माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली. कुठे घेतली? इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी देवाची आळंदी लागली समाधी. घ्या घ्या. शाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. विठ्ठला माय बापा, विठ्ठला उजडी राहिले, उजड होऊन, उजडी राहिले, उजडी राहिले, उजड होऊन, उजडी राहून, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी का, इंद्रायणी का, इंद्रायणी का.
अशी जर मुलं जन्माला आली, देव घरी आल्याशिवाय राहत नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना उपदेश द्यावे. ताटीमध्ये देव दिसला होता. आपल्याला नाही, अनंत जन्म पुण्य केलं तरी देव भेटणार नाही. कारण देव काय बाजारचा भाजीपाला. ए मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशानी पावायचा नाही रे, देव आशानी पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, भाजीपाला नाही रे, नाही बाजारचा भाजीपाला ऐका ना, नाही रे, नाही रे, नाही रे, देव बाजार नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला समजता का तुम्ही? हा, देवाच्या हातात सगळे कर्म आहेत भाऊ. आपल्याला कसं कर्म भोगवायचे ते, म्हणून सत्कर्म करत राहा. सत्कर्म. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्यक हातली या भय. हा शब्द टाकला असतं का नरका जाय. कितीतरी महाराज मंडळी, तुम्हाला सांगते महाराज मंडळींनो, कितीतरी लोक नरकात पडल्यात. पुढून नळी मागून नळी, वाय वाय. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करना नष्ट. देह करी रे दे काही, हो देह करी दे दे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आवाज द्यायला सांगते का? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो या अज्ञान, गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सार. सोड सोड माया सारी, हो सोड सोड माया सारी. आहे जग हे नैश्वर्य. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर. म्हणून माय बाप जसे करावे तसे भरावे. मगाशीच राजेंद्र देवाने आम्हाला म्हणी सांगितल्या काही. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ सापडत नाही. त्या चुक्तीप्रमाणे करावे तसे भरावे. जसं तुम्ही चांगलं कर्म कराल तुम्हाला चांगली जागा मिळेल. आज माझ्या आईचा 5वं पुण्यस्मरण आहे. पोरांना आई कळाली. आईचे उपकार कळाले. उपकार, आईचे उपकार काही सामान्य नसतात माय बाप. आणि आईच्या मूर्तीसारखी तर मूर्ती या जगामध्ये या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गं तुझे उपकार किती नाही. जय हो. अनमोल जन्म दिला गं तुझे उपकार किती नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जवाताना. अमृताहुनी गोड पाहिला तुपाना. अमृताहुनी गोड पाहिला तुपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म आई तुझ्या उपकार फिटणार
किती सुंदर सुंदर कविता आहेत आणि या कविता जर आपण म्हणल्या नाही ना, खरं सांगते लोक जागी होणार नाही. शिकलेल्या पोरांचे आई वडील वृद्धाश्रम मध्ये आहेत म्हणून हे म्हणावं लागतं. लक्षात आलं ना? खरोखर सांगते तुम्हाला, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. लहानपणी मी खेळत होतो तेव्हा मी ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची मला कधी जाणीवच झाली नाही. जाणीव कसली होणार? बायको आली का बोलतो, सोनो तुला माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्यासाठी मी पण करीन, तू घाबरू नको, म्हातारीला बाल्कनीन ठेवीन. हो, अशी अवस्था चालली. घंटीवारी म्हातारा ठेवलाय, घंटीवारी. घंटी 2 वाजली का चहा आणि पाणी, 3 घंट्या वाजल्या की जेवण म्हाताऱ्याला. म्हणून तुमच्या हात जोडते, पाया पडते, आई वडिलाला विसरू नका. विसरू नको रे आई बापाला. वाजवा टाळ. विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया. काया झिजवून तुझ्या सिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, खेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण ठेव तू थोडी. अरे म्हातारपणी तू आई बापाला, म्हातारपणी तू आई बापाला लावसी भीक मागायला. काया झिजवून तुझ्या सिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई वडील जिवंत असता तू नाही केली सेवा, आणि मेल्यावरती कशाला म्हणतो देवा. मग बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील, हो बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तू जेवायला. काया झिजवून तुझ्या सिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. पुन्हा आई बापाची माया. आई बापाची माया. आई बापाची माया या जगामध्ये मिळत नसते. पुंडलिक एक भक्त होता. लग्न केलं त्याच्या आईवडिलांनी. वयात मुलगा आला की लग्न झालं पाहिजे, नाही तर आता आम्हाला कीर्तनकारांवर डिपेंड ठेवले त्यांनी. महाराज जरा इकडे या. म्हटलं काय, आमचा 30 वर्षाचा झाला, याला जरा बघा कुठं मुलगी. आता 30 वर्षाचा पोरा होईपर्यंत लग्न करायचा ठेवताच कशाला तुम्ही? आता सध्या म्हणतात एक पोरगा असेल तरी चालेल, पण आमच्या पोराला द्या करू, पण पोरगी पाहिजे, असं चाललंय सध्या. लक्षात आलं ना? आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, साले को सन्माना. माँ बाप तो भीख मांगे, ससुरे को जिम खाना. हे दुनिया उलटी है, ये झुटी. दुनिया उलटी सुलटी होत चालले. प्रत्येक घरामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल तर प्रत्येक घरामध्ये नंगा नाच झाल्याशिवाय राहणार नाही. शकून लिहून गेलेले मायबाप हो. मला एकच सांगायचं, ध्याने जीवन केलंय दान, त्याचं करा भजन. या भगवंतानी आपल्याला हात पाय कान डोळे तोंड बोलायला दिलंय, डोळ्यांनी देवाला पाहायला दिलंय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती, आणि गोड तुझे रूप गोड तुझे नामन, देई माझं प्रेम. हे बाकी काही प्रेम देतात का? काम करशील तर सुनबाईला सास घरचे चांगले बोलतील, काम करू नको 2 दिवस झोपून राहा, लगेच नाही रोग आला वाटतं हिला, एवढं बोलायला बसतात. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे. हा आता आपल्या आग्र्यांच्या न कोल्यांच्या भाऊबीजी बंद झाल्या बाय. कल्ला तुला हे पलाटा आली, टावरा झाली, 40-40 मजल्याच्या बिल्डिंग झाल्या ग. मांजे बाईला ग भाऊस ना भाऊबीजला जाई नाही. हा तो मानलेल्या बहिणीला जातो भेटायला. लक्षात ठेवा, मला एकच सांगायचंय तुम्हाला, बहीण भावंड एका झाडाची संत्र असतात,
पण परक्याची नार आली की अंतर पडतो घरामध्ये. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की परक्याची नार घरामध्ये आली. लग्न झालं पुंडलिकाचं आणि पुंडलिकाने काय असलं पाहिलं नव्हतं. त्याला नवीनच बायको दिसली. त्याला सगळं तो बायकोच्या मायेमध्ये वासनेमध्ये मग्न झाला आणि बायकोला डायरेक्ट म्हणला तर तू काही करू नको, सगळं काम मी करीन. आई वडिलाच्या समोर पुंडलिक भांडी घासत होता. कोरोनामध्ये काही नवरेही घासली, भांडी घासली, कपडे धुतले, जेवण बनवायला मदती केल्या. बरं ते बंद सांगायचं नाही, दरवाजा बंद करून त्या सगळा कार्यक्रम. ही साक्षात आईवडिलांच्या समोर अशी आराम करायची आणि पुंडलिक सगळी कामं करायचा. जेवणापासून ताट देण्यापासून सगळं. तर बाई डोक्यावर चढली नाही का. एक दिवस पुंडलिकाचे आईवडील सहज म्हणाले, कधी कधी संतांचं सहज बोलणे हित उपदेश करुणी साह्यास शिकविती. सहज म्हणाले, बाळा समजा गाव काशीला निघालाय, आम्हालाही काशीला घेऊन जाणार का? होय नेणार ना, पण बायकोलाही घेणार. म्हणे काही हरकत नाही, आम्हाला काशीला घेऊन चल. पण काशीला जाताना त्यांनी काय क्रिया केल्या तुम्हाला माहिती आहे ना. काय केलं? आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. पुंडलिक काशी सगळे लोक हसत होते. अरे पुंडलिका आईबापाच्या गळ्याला दोरी. अरे ते चालत नाही जोराजोरात म्हणून फरफडीत त्यांना घेऊन चाललोय. अरे अरे तुला बरं वाटतं का? ए माझी बायको आहे, बायकोसाठी काही करतो भाऊ. पहिले आपलं एक गाणं असायचं ग, गाणं बायकोच्या साडीसाठी ग नोटा मोडी तो हजाराच्या गो. हो की नाही ग, होता का नाही गाणं असं? सांग बघू मला. कुराची घरा असाची, सारवलेला असाची, त्याच्यावर रांगोल्या पिठाच्या काराची, पिठोरी आमोशा असू दे, गणपती असू दे, काशीला घेऊन चाललं होतं. आणि त्यावेळेला आपल्या ते खांबाचं नाही का ते चाललं होतं ग, श्रावण जातो काशीला, श्रावण जातो काशीला, आईची कावर खांद्यावर बाप. श्रावण बाळाने लग्नच केलं नव्हतं आणि म्हणून त्याचं नाव लौकिक. त्यांनी आई वडिलांना कावडीमध्ये घालून गेला होता. तो कशासाठी? काशीला घेऊन चालला होता. पण मध्येच त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर आईवडिलांना इच्छासुद्धा होत नव्हती सांगायची, कारण कावडीने आमचं एवढं ओझं वाहून एवढं तप्त ऊन पडले, तळमळायला लागले जीव. शेवटच्या क्षणाला म्हणाले की बाळा श्रावणा फार ताण लागले रे बाळा, थोडंसं पाणी आणतोस का? मग त्यावेळेला बाकी श्रावण बाळ म्हणाले, आई बाबा एखादं झाड बघतो सावलीचं आणि त्या झाडाखाली तुम्हाला बसवतोय आणि मग ती झारी घेऊन मी पाण्याला जातो. पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ गेले आणि तिकडे दशरथ राजा झाडावर शिकार करण्यासाठी बसला होता. पण त्याच्या शिकारी वेगळ्याच होत्या. त्याला स्वप्न पडलं होतं, तुझ्या हातातून 3 मानव हत्या घडल्या तरच तुला पुत्र संतानाचा लाभ घडेल. पहिली शिकार झाली, श्रावण बाळाला बाण मारला, मेलो मेलो असा आवाज आला. दशरथ राजा झाडावरून उतरला, धापा देत देत तिथे गेल्या आणि दशरथ राजाने त्या श्रावण बाळाचे किंकाळी ऐकली. दशरथ राजा रडला धाये धाये, विवळला श्रावणा पाये. ए आई गे दीर्घ फोडोने हाक, तो पडला जाऊन झोक. मरणाच्या घरामध्ये असलेला पोरगा आपला श्रावण बाळ काय सांगतो दशरथ राजांना, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यासारख्याचा बाण माझ्या उरात घुसला म्हणजे मी किती भाग्यवंत आहे. इंद्र लोकामध्ये तुम्हाला स्थान आहे, तुमच्यासारख्याचा बाण माझ्या उरात घुसला. पण ऐका ना, मम म्हातारे माय बाप तानले, तर खाली असतील बसले. असं नाही, कावड त्यांचे
घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आणाया निर्मळ पाणी ही लगबग घेऊन झारी जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतूने बसला बसला. ऐका ना, माझे आई वडील ताणलेले, मरणाच्या घरात असलेला मुलगा काय म्हणतोय, माझे आई वडील ताणलेले आहेत, त्यांना फक्त पाणी पाजा. अशी पोरं आता पुन्हा जन्माला येणे नाही. हो, पाणी पाजायला पोरग नसतं व टायमावर. खरं सांगते, ती माय म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन घालले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. माझ्या कुशीचा होता तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. मी तुझ्याकडे पाहुणी बाळा प्राण सोडिले रे बाळा, तुझी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन गाळीले बाळा, तुनी नाही पाणी पाजले. आया बाया सांगत होत्या होता तुरताना, आया बाया सांगत होत्या होता तुरताना. दुष्काळात माझ्या मायचा आटला होता पाना, आटला होता पाना. पिठामंदी पाणी ओतून पाजत जाय माय. तवा मले पिठामंदी दिसली माझी माय, दिसली माझी माय, दिसली माझी माय. हमरुनी वासराले चाटले जवा गाय, हमरुनी वासराले चाटते जवा गाय. तवा मले तिच्या मध्ये दिसली माझी माय, तवा मले तिच्या मंदी, दिसली माझी माय, तवा मले तिच्या मंदी दिसली माझी माय. माझी माय, माझी माय. जशी हमरुनी वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होता तू रताना, पण दुष्काळात माझ्या माईचा आटला होता पाना. पिठामंदी पाणी ओतून पाजत जाय माय. आपल्याकडे त्याला कनेरी म्हणतो नाही का, कनेरी पाजून वारवला याला मेल्याला. मी नाही हो, मेला मांजा उरपाटला. काय सांगायला भाऊ, खोटं नाही. ठाण्यालाच 10-12 वर्षापूर्वी माणिकच्यांच्या पुऱ्या नवीन आल्या होत्या, गोटक्याच्या पुड्या नवीन आल्या होत्या. असनी 65 रुपये दिलं नाही तर असला ठेचून मारली पोरांनी. काय सांगाल, लय कठीण चालले दुनिया फार बंडलली भाऊ. तुमच्या पाया पडते. आई बापाला कोणी जुमानत नाही. म्हातारी एकदा आपण झालो ना, आपल्याला कोणी विचारत नाही. तुम्ही कितीतरी त्यांच्यासाठी काय केलं तरी ते आपल्याला विचारणार नाही. पण काही कुळाला अशी पोरं आहेत की त्यांना भागीरथी माता दिसली. 5वं पुण्यस्मरण त्यांनी इतकं आनंदात करायला लावलं. याचं कारण काय आहे की आमची आई म्हणजे सामान्य नाही. माय बाप, तू माऊली उनी मयाळ, तू माऊली उनी मयाळ, ओ माऊली हुनी मयाळ, ओ चंद्राऊनी शीतळ, पाण्याऊनी पातळ, चंद्राऊनी शीतळ, पाण्याऊनी
कशाची उपमा तुझीच तू पुरुषोत्तमा तुझीच तू पुरुषोत्तमा ओवाळूनी ठाकी नामा तुझा वरोणी तू माऊली हुनी ओ तू माऊली हुनी माऊली हुनी माऊली हुनी मयाळ माऊली ज्ञानोबरायांना तुकोबऱ्या उपमा देतात. देव कशाची उपमा तुझीच तू पुरुषोत्तमा ओवाळूनी टाकी नामा तुझं वरुणी. जनाबाई सुद्धा ज्ञानोबरायांना म्हणते घ्यावे ओवाळूनी जन्मजन्मी म्हणे दाशी जनी. ह्याचं कारण काय की ज्ञानी महात्म्याच्या पायाची वान होऊन फिरा पण अज्ञानाच्या जोडीला फिरू नका कारण नवलंकाराच्या गोठी विशेष अज्ञानाच्या न लगे पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवीती. आणि म्हणून पुंडलिकाच्या आई वडिलांनी एक दिवस म्हणावं अगं 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 आम्ही तळहाताच्या फोडासारखं आमच्या लेकराला जपलं आणि तू असली कामं आमच्या लेकराला सांगते. आय थेरडे आपल्याकडून काय बदने डोकरे आय थेरडे तुला काय वाटतं का काय महानवरीने सांगितलं काही करायचं नाही सगळं मी करीन आणि तुझं काय जातो येऊ दे फक्त त्यासनी. आल्यानंतर दोघींचं सासू सुनांचं भांडण पाहिलं आणि पुंडलिकाने आईवर बोलायची सुरुवात केली. तुला काय कळतं का मी करतोय ना तिच्यासाठी सगळं. एवढ्यात बाप आला. पुंडलिकाच्या बापाने सांगितलं अरे अरे मूर्खा तळहाताच्या फोडासारखं जपलं रात्रंदिवस तुझ्यासाठी आम्ही काय काय केलंय ते आम्हालाच माहिती आणि तू आईला असं बोलतोय. आई म्हातारड्या लाद घालीन कमटात. दोघांची हुज्जत झाली. लात घातली म्हाताऱ्याच्या कमट्यामध्ये आणि म्हाताऱ्याने विचार केला आता जायचं कुठं. पोरींच्या घरी गेलो तर सोयऱ्या दाऱ्यात लाज लज्जा जाईल म्हणून म्हाताऱ्याने मागचा पुढचा विचार केला नाही. रस्ता कुठला पकडला. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालते पंढरीची वाट पाऊले चालते पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते पाहुनिया सारे फिरवीती पाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीचीच वाट का पंढरपुरामध्ये सगळ्यांचा मायबाप आहे. आपले आई वडील गेले का आपण एकदा तरी मुली रडतात. आई तू पंढरीला चाललीस ग काशीला चालली ग माझे आई ग आई रडतो की नाही आपण. ते आठवलं पाहिजे तुम्हाला कारण काशी माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. ते जायची गरजच नाही ना. आणि मग पंढरपूर हे सगळ्या संतांचं माहेर आहे. माझे माहेर पंढरी माझे 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 माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरे आहे भिवरेच्या तीरे आहे भिवरेच्या तीरे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरे आहे भिवरेच्या तीरे भिवरेच्या तीरे.
जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी मायेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी आहे भिवरीच्या तीरी माझे माहेर पंढरी 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 पंढरीचा रस्ता पकडला माईबापांनी. आपल्या मुलांनी आपल्याला घरातून हाकलून काढलं. कुठल्या आईवडिलांना जेवण गोड लागेल, कुठल्या आईवडिलांना आपल्या मुलापासून दूर राहायला आवडेल सांगा ना माईबापांनो. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाचं जे मंदिर आहे ना, तिथे एक छोटीशी पर्णकुटी बांधली होती. दिवसभर पायरीवर 1 रुपया 2 रुपये 1 आणा 2 आणा 3 पैसे 2 पैसे मिळाले त्याचं डाळ भात तांदूळ आणायचे उदरनिर्वाह करण्यासाठी. पुंडलिकेचे बाबा म्हणायचे, अगं 2 घास खाऊन घे ना. नाही हो, मला भूक लागत नाही, लेकराला टाकून आलोय आपण. अगं तू त्याचं नाव काढू नको, भरलेल्या संसारातून त्याने आपल्याला हाकलून लावलंय ना. नाही, माझं मन बोलतं, माझ्या मनाला शाश्वत वाटतं की माझा मुलगा मला नेण्यासाठी येणार. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, इतका कळवळा त्या आईला असतो. तू त्याचं नाव माझ्या समोर काढू नको. नाही, तुम्ही किती जरी म्हणलात ना, आपल्याला ना त्यांनी एखाद्या खोपट्यामध्ये ठेवून दिलं असतं ना, चाललं असतं. पण तुम्ही एवढा मोठा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता. पण लक्षात ठेवा, पुंडलिकाच्या वडिलांनी तो निर्णय घेतला म्हणून पांडुरंग तिथे आलेला आहे. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट वाईटातून चांगली होते, चांगल्यातून वाईट होत असते. आणि अशाच वेळेला मायबाप हो, 5-6 महिने झाले, मस्त दोघांचा संसार चाललाय. बायकोला 5-6 महिने दिवस गेले. शेजारची बाई सहजच बोलली, का हो दिसत नाहीत तुम्ही ताई? नाही नाही, वैद्यांनी सांगितलं आता बाहेर पडायचं नाही. मी आता ना गरोदार आहे. बाई 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 बाई, आत्तापर्यंत सगळं नवरा तुमचं करतो नाही का पुंडलिक, पण आता हे लेकराचं कोण करणार? अगं त्या थेरडा थेडीसने आणायला सांग. पुंडलिक आला ना की त्याला सांगा की जाऊन म्हातारीला घेऊन या. नाहीतरी आम्ही जन्माला मुलांना घातले, सांभाळ कोणी केला? आजी आजोबांनीच केलाय ना, का तुम्ही केले? फिरायला जाताना बाबा घ्या नातवाला, चाललो मी. मला एकच म्हणायचं आहे. मग अशा वेळेला पुंडलिक दुपारच्या आल्यानंतर, अहो ऐकलं का? बोल की, तुझ्यासाठी काय पण, तू फक्त बोल. काही नाही, त्या थेडा थेडीसनी घेऊन या. आत्तापर्यंत सगळं माझं तुम्ही करताय, या लेकराचं कोण करणार? होय होय, खरी गोष्ट आहे. तसाच निघाला भुकेतानेचा. आई असली ना, कुठे जायला निघालं की बाळा शिदोरी घेऊन जा. खरं सांगा तुम्ही, म्हातारे झालो पण डोकरी म्हातारी काठी टेक, बाळा 2 भाकरी घेऊन धरल्या का तुला म्हणते की नाही सांगा बघू. तसं ह्याला कोणी सांगितलं नाही, काय नाही, तसा निघाला भुकेतानेचा निघालेला आहे. कुकुट स्वामीच्या आश्रमाजवळ गेलेला आहे. तिथे संत्राची बाग भरगच्च आली होती. त्या एका संत्राला हात घातला, शिपायाने काठी उघडले. गुरु महाराजांना विचारल्याशिवाय त्या संत्राला हात लावायचा नाही. ऐ, कुठे आहे तुझा गुरु? मी माझ्या आई वडिलांचं नाही ऐकलं, त्यानं थेडा थेडीला लाता मारून घातलंय, घरातून बाहेर काढलंय, आणि तू एक संत्राला हात लावल्यानंतर मला तुला हवी तेवढी संत्र मिळतील, पण माझ्या गुरुला भेटल्याशिवाय नाही. कुठे आहे तुझा गुरु? तिकडे माझे गुरु आहेत. पर्णकुटीमध्ये गेले आणि गुरु महाराजांना म्हणाला, अहो गुरु महाराज, असे तुमचे शिपाई असतात व एक संत्र भूक लागली म्हणून उचलला, हाताने तोडणार एवढ्यात. म्हटलं, काठी उघडली त्यांनी. अरे तुला पाहिजे तेवढी संत्र देणार, पाहिजे तेवढी तुला फळं देणार, पण मला एक सांग, तू निघालास कुठे? गुरु महाराज असं विचारतात ना, भुकेतानेचा निघालास कुठे? मी निघालोय, माझ्या थेरडा थेडीला घरातून हाकलून काढलंय. बायकोशी रोज भांडायचे म्हणून त्यांना लाता मारून घरातून हाकलून काढ. अरे 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 मूर्खा, हडा मासाचा गोळा जरी तयार केला, अब्ज रुपयामध्ये जरी विकलास ना, तरी सुद्धा आईवडिलांचे उपकार फिटू शकत नाही. जा आजपासून जिथे तुझे आईवडील असतील ना, तिथे त्यांची सेवा कर. धावत पळत गेलेला आहे आणि चंद्रभागेच्या तीरावर हाका मारतो, आई बाबा, आई बाबा.
आईने आवाज घेतला, डोळ्याने रडून रडून दिसत नव्हतं, पण म्हणत होती, अहो ऐकलं का, मी म्हणाली होती ना तुम्हाला माझा लेक मला नेण्यासाठी येणार आहे, ऐकलं का, मी तुम्हाला म्हणत होती ना. बघा आपला पुंडलिकालाही अगं रडून रडून डोळे गेले. कसलं बघशील त्याला, नसू दे, मला बघायला नाही मिळालं चालेल, पण माझं लेकरू माझ्याकडे आलेला आहे, आपल्याला नेणार आता तो. आल्याबरोबर पहिलं वडिलांना आलिंगन दिलं. बाबा आई, आजपासून मी तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाही, फक्त तुमची आणि तुमचीच सेवा करणार. रात्रंदिवस भगवंताच्या कृपा आशीर्वादाने त्यांना गुरुचं ज्ञान झाल्यानंतर रात्रंदिवस आईवडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक मथुरेवरून भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात आले होते. पुंडलिकाची आलोट भक्ती आईवडिलांची सेवा करत असताना पाहिल्यानंतर असाच उभा राहिला. असा बापरे. एक काळ असा होता की पुंडलिक देवाला हाका मारत होता. ऐका, एक काळ असा होता बाबा, पुंडलिक देवाला हाका मारत होता. उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला, उठ पंढरीचा राजा फार वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा, पुंडलिक हाका दे, हाका दे, हाका दे. उभ्या राही रखुमाबाई निरंजन घेऊन हाती, सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. एक वेळ देव पुंडलिकाला हाका माराव्या लागल्या देवाला की तुझ्या दारामध्ये थवा वैष्णवाचा आलाय. पण एक वेळ असं झालं की देव पुंडलिकाला हाक मारत होता फक्त निव्वळ आईवडिलांची सेवा पाहून. पुंडलिका, मी आलो तुझ्या दारी. पुंडलिकाने म्हणावं, थांब जरासा विटेवरी, तू संत जनांचा असशील राणा, माझ्या घरी तू आज पाहुणा. अवचित आईसा येऊन बघशी सत्व परीक्षा खरी, पण थांब जरासा विटेवरी. विठ्ठला तू आलास माझ्या दारी, पण थांब जरासा विटेवरी. पावन पद हे माझ्या करी रे, स्पर्शे त्यांच्या सुख पाजरे. या सेवे समकाय तुझे रे, जगांतरी या हरी. पण थांब, पण थांब, पण थांब जरासा विटेवरी. विठ्ठला, 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 विठ्ठला. युगे 28 विटेवरी उभा केलाय, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुला कुठे जायची गरज नाही, तुझ्या उमऱ्याच्या आतमध्ये कोण आहेत? मायबाप प्रथम चरणात.
काय केलं पुंडलिकानी? फक्त माय पित्याची सेवा पुंडलिकाची. भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची. ऐसे येणे तान तुझ्या प्रिय दर्शन दे रे भगवंता. महाराष्ट्राचं एक लाडकं दैवत आपल्यातून गेलं, प्रल्हाद शिंदे. पण त्यांच्या भावगीतांवर कितीतरी चाली लोकांनी हे केल्यात. किती सुंदर भावगीतं म्हणली, सगळी पांडुरंग परमात्माची. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पतितांना पाहून करते दया तुझी थोर. भीक मागतो मी आता अपराधी घोर, अपराधी घोर. क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला, अंगी नाही त्राण. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. खरंच त्यांची भावगीतं म्हणलं की सकाळी पहाटे लावा, मनाला मुक्तीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप हो, आपल्याला काय झालंय माहिती का? आपल्याला नुसतं धनाचा लोभ सुटलाय. आपल्याला भक्ती देव धर्म काही कळत नाही बघा. खरं सांगते, आपल्या अंगाला आला ताप का देवा तू माझाच बाप ना, माझ्या अंगाचा गेला ताप का तुझे बासाच मी बास. असा आपला झालाय बाई. अंगाचा ताप गेला की देवाच्या बापाचं बाप होऊ नका, देव आहे तो. आपल्या जीवनाचा काय भरोसा आहे का सांगा बघू? क्या भरोसा है इस क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ये साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर पड़े. कधी या जन्माला न कधी जाऊ पत्ता लागणार नाही भाऊ. ठेच लागून लोक मेली, हार्ट अटॅक येऊन लोक मेली. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलनाच पड़ेगा. म्हणून आपल्या जीवनाचा भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे नाही कुणाचे. सांग भल्या माणसा, नको चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे नाही कोणाचे. सांग भल्या माणसा, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला. गोडी आबाजी कधी लागेल तुला. गोडी आबाजी
सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची धनाचा लोभ सोडून दे प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला धनाचा लोभ सोडून दे प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला जपून तू जपून तू जपून तू चाल रे वेड्या तुटेल तोर पतंगाची गेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची कुठे जायची गरज नाही आपल्याला देव आपल्या घरी येणार तुकोबारांच्या घरी देव आला होता देव घरा आला आला देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला देव घरा आला आला देव घरा आला विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंबोल न करा सावळ्याला पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोडके झडझर फार अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे आहेत त्यांचा कधी भंग होणार नाही. अहो जगद्गुरु तुकोबारांचं वर्णन कर्मठ ब्राह्मणाने केलं. जेव्हा दुश्मन आपलं वर्णन करेल ना तेव्हा समजायचं याला आपल्यातला अर्थ आणि भक्ती कळाली. अहो आरती लिहिली बाबा आरती तू गीता तुळनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण मुखवत ज्यांचे पाठ त्याला नतमस्तक केला भाऊ तुकोबारांनी. तुकाराम 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 नाम घेता कापेयम हो नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा तुकोबा समर्थ जडी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. विचार करा तुम्ही विष्णूचा अवतार सच्चिदानंद पदवी घ्यायला मिळते. देवाची अवतार होऊ शकतो आपण. आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासी आणावे मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघाद पण दृष्टी त्याच्याकडे लागली पाहिजे. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणातेने माझ्या मना बोध केला अनंत जन्माचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख पाहिलं की तुकाराम महाराजांना सुख वाटायचं. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख आणि पायीन श्रीमुख म्हणजे किती गोड गोड होतं ते देवाचं. गोड तुझे रूपन गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ भगवंत आपल्याला प्रेम देतो चालवतो बघायला लावतो नाही का खायला लावतो झोपवतोय सकाळी बरोबर टायमावर उठवतोय. विचार करा त्याचे किती उपकार आपल्यावर आहेत ना. ते देवाचे उपकार आपण विसरतोय आणि भलत्याचेच उपकार आपण म्हणतो याचे माझ्यावर उपकार झाले. देवाने आपलं शरीर इतकं हे केलंय आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घरी देव यावासा वाटत असेल तर ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा.
पदर अशाचा धरा की त्याच्यापासून देव घरी येतील. संततेची देव, देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारांसाठी ज्यांनी देह कष्टविला त्यांना ब्रह्मादिक संत असं म्हणलंय. ब्रह्मादिक संत जगी अवतरले उद्धराया आले जड जीवा. ब्रह्मादिक त्यांची वंदावी पायधुणी एका जनार्दनी संत आणि नित्य जाणी आत्महित. असं संत असावा की तोची साधू ओळखावा. देव न तर किती साधू झाले, किती जेलमध्ये गेले, किती जातील अजून. मग मला एकच सांगायचं, साधू कसा असावा? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकाराची पावटणी झाली पाहिजे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी आपल्याला मिळते, लक्षात ठेवा. फक्त 25 रुपयाची माळ घालायची, 25 रुपयाची माळ घालायची. तुम्हाला माऊलीशिवाय लोक बोलणार नाही. देवाला दुसरं काय आवडतं का तुमचं? तुमचे काय ते करोडोचे फ्लॅट देवाला आवडतात का? तिथे देव येऊन राहणार आहे तुमच्या? अहो झोपड्यामध्ये देव गेला ना. शबरीची उष्टी बोरं खाली, सुदाम्याचे पोहे खाले, विदुराच्या कण्या भक्षण केल्या. अजिबात त्याला आवडलं नाही श्रीमंताच्या घरी जायला. सांगा, शबरीच्या घरी बसायला बाज तरी होती का? तुकोबऱ्यांच्या घरी काय होतं का? आम्ही सदैव सोडके जवळी चोर येता ढाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. म्हणजे तुकाराम महाराजांचं घर कुत्र्यांनी राखलं. देवाच्या दारचं तुकाराम महाराज कुत्रं होऊन बसलं होतं. तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. हे एवढं आपल्याला एखादं कुत्र बोललं तरी आपल्याला सहन होईल का भाऊ? एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा यवनाने थुंकावं तरी एकनाथ महाराज 108 वेळा गंगा स्नान करून आलं. आपल्याला वारकऱ्याला बघून थुकावं एखाद्याने आपल्या दुश्मनाने. संध्याकाळी घामटा काढील वारकरी त्याचा. वारकरी काही कमी नाही भाऊ, भले तर देईल काशीची लंगोटी. पण एकनाथ महाराज, त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हटलंय. 108 वेळा अंगावर थुंकलं. 9व्या वेळेला थुंक राहिले नाही, वाकडं तोंड झालं. एकनाथ महाराज, एकनाथ महाराज. मला हे काय झालं? एकनाथ महाराजांनी लावून हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. एकनाथ महाराजांनी प्रसादच देऊन गेला. प्रमाण आहेत ना. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. हो यवना गावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. मुक्त केला. संतांच्या सानिध्यामध्ये राहिलात ना तर चारी मुक्ती साधून मिळतील. ज्ञानोबारांनी काय सांगितलंय? माझ्या सानिध्यात जरी नाही आलात तरी चालेल, पण देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना, पुण्याची गणना. पुण्याची गणना 20 मिनिटं. पुण्याची गणना कोण करी? कोण करी? हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. ह्या तोंडाने फक्त देवाचं नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायची, डोळ्याने त्याला पाहायचं. पाय दिलेत ना कुठे कीर्तनाचा आवाज आला की तिथे पावलं गेली पाहिजेत.
पण वाईट संगतीला लागू नका. संगत मत करना खोटी, दुनिया उलटी है ये झूठी. सगा भाई को बुरा बोले, साले को सन्माना, माँ बाप तो भीक मागे, ससुरे को जिमखाना. हे असं जर असलं तर कसं चालणार. म्हणून आई वडील हे काशी क्षेत्र आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकाराम महाराजांनी किती वर्णन केले सुंदर. सांगा की आई वडील हे देवाचं स्वरूप आहे. म्हणून रोज आई वडील, ज्यांना आई वडील आहेत ना, लाखो करोडाचा बंगला बांधलात आणि त्या पायरीवर जर म्हातारे आई वडील नसतील तर ताई त्या घराला शोभा नाही. पण खरंच तुझे भाऊ ताई चांगले आहेत. तुझ्या भावांनी खरंच आईचं पाचवं पुण्यस्मरण केलं. आणि खरं सांगू ना, आईचं इतका प्रेम असतो ना मुलींवर. आणि खरं सांगते, आई एकदा गेली ना का थोडासा रस्ता मुलींचा माहेरला जायचा कमी पडतो. याचं कारण हे, जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत म्हणत असते, बाळा श्यामा, अरे लेखा, माझ्या पोरींच्या पिशव्या रिकामा नको पाठवू रे बा. हे बोलणारी फक्त आईच असते. कारण आईच्यामध्ये खूप प्रेम असतं बरं का. आईसारखं प्रेम करणारी या जगामध्ये कोणीच नसतं. खरंच सांगते, एकदा जनाबाईचे आई वडील गेले ना, ती जनाबाई ही देवळामध्ये एकटीच रडत बसली होती आणि हंबरडा फोडून सांगत होती, माझी ये हरणी गुंतली सकवण्या राणी, माझी ये हरणी गुंतली सकवण्या राणी, अडकली ही कवण्या भेटी आंधळ्याची काठी, अडकली ही कवण्या भेटी आंधळ्याची काठी. तुझ विण काय करू, प्राण किती कंठी धरू, तुझ विण काय करू, प्राण किती कंठी धरू. विण काय करू आई, प्राण किती कंठी धरू, माझी भेटवा जननी संत विनवी दाशी जनी, माझी ये हरणी गुंतली सकवण्या राणी, माझी ये हरणी गुंतली सकवण्या राणी, अडकली ही कवण्या भेटी आंधळ्याची काठी, अडकली ही कवण्या भेटी आंधळ्याची काठी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे,
पुंडलिके काय केले परब्रह्मा उभे ठेले. सर्वांनी आपल्या आईला 5वं वर्ष आहे श्रद्धांजली म्हणून सर्वांनी हात वरती करायचे. असे हात वर ज्याचे ज्याचे हात आहेत त्यांनी वर करा. टाळकर यांनी नाही टाळ वाजवायचे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, बाबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली म्हणा म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका मने माय बापे, तुका मने माय बापे, म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. कुंडलिक काय केले, कुंडलिक काय केले. अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. कुंडलिक काय केले, कुंडलिक काय केले. परब्रह्म उभे केले. परब्रह्म 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 परब्रह्म. बरसे हल्के हल्के मिले पूरा मेरा तुम्हारा।
परब्रह्म उभे ठेले परब्रह्म उभे ठेले आ, 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 झाले बदनाम देवा तुझ्या पाये झाले बदनाम देवा तुझ्या पाये चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत भर झोपे मध्ये दचकून उठते भर झोपे मध्ये दचकून उठते मूर्ती सावळी समोर दिसते मूर्ती सावळी समोर दिसते या कानाला या देवाला या कृष्णाला सांगा काय चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे ठेले परब्रह्म उभे केले जय हो आवाज दे थोडा सज्जन साधक हो महिला मंडळ वर्ग उत्कृष्ट टाळकरी गायनाचार्य आणि आम्ही आमच्या बरोबर आणलेले सूर नवा ध्यास नवा कलस मराठी चॅनलचे विजेता अविनाश कदम ज्यांनी प्रथम क्रमांक संगमनेरमध्ये काढला असे आमच्याबरोबर असणारे आमचे सुपुत्र सतीश आमच्यावर असणारे मृदंगाचार्य लेली सेवा आईसाहेबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय